दुहेरी माझा मित्वाचा आजचा म्हणजे 4 डिसेंबरचा छान असा एपिसोड आज आपण ऐकणार आहोत. तर सुरुवातीला एका रूममध्ये बसून अर्णव, अंजली, मामा आणि आकाश हे सगळेजण ईश्वरीच्या बर्थडेचं प्लॅनिंग करत असतात. आता अर्णव कोणाला तरी फोनवरती ऑर्डर देत असतो की मला बेस्ट क्वालिटीचं हवं आहे आणि कधीपर्यंत मिळेल हे सगळं सांगत असतो. तोपर्यंतच अंजलीताई असा ईश्वरीचा आवाज येतो. आता ईश्वरी रूममध्ये येते तोपर्यंत सगळे चापसतात आणि जे काही आवरावरी करत होते ते ठेवून देतात. आता ईश्वरी रूममध्ये येते आणि विचारते हे काय चाललंय, तुम्ही सगळेजण आज एकाच रूममध्ये, काय कसली तयारी सुरू आहे असं म्हणल्यानंतर आकाश पटकन म्हणतो हो तयारी सुरू आहे. मामा म्हणतात नाही, परत अर्णव म्हणतो हो, अंजली म्हणते नाही. ईश्वरी सगळ्यांच्या तोंडाकडे बघत असते, नक्की काय चाललंय तुमचं, म्हणजे काय हो नाही. अर्णव म्हणतो मी तुला काल म्हटलं ना ऑफिसमध्ये फन पार्टी आहे म्हणून, त्याचं सगळं प्रिपरेशन चालू आहे. मामा म्हणतात हो. आकाश काल किती माणसं म्हणत असतो, तर आकाश म्हणतो ते कॅल्क्युलेट करून सांगतो. आकाश अजूनही कॅल्क्युलेट करूनच सांगतोय माणसं किती ती. तर मामा त्याच्यावर वैतागतात. पुढे अंजली म्हणते बरं ईश्वरी, डॉक्टरांची लवकरची अपॉइंटमेंट मिळाली आणि 1-2 आणखीनही कामं आहेत, त्यामुळे आपण लवकरच निघूयात, चालेल का. ईश्वरी म्हणते हो चालेल ताई, मी पटकन पर्स घेऊन येते. अर्णवला म्हणते येते म्हणून ईश्वरी पर्स आणण्यासाठी निघून जाते. तोपर्यंत अर्णव अंजलीला म्हणतो ताई आम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी जरा वेळ लागेल, त्यामुळे तू पण हॉस्पिटलमध्ये जरा वेळच लाव. तोपर्यंत अंजली म्हणते डोंट वरी, मी हॉस्पिटलमध्ये हवा तेवढा वेळच काढेन. बरं ठीक आहे. आणि पुढे मामा म्हणतात आणि हो निघताना आम्हाला मेसेज कर म्हणजे आम्ही रेडी राहतो. असं म्हणल्यानंतर अंजली तिथून निघून जाते. आता अंजली बाहेर निघून गेल्यानंतर मामा आकाशला म्हणतात तू नेहमी मातीच कसा खातो रे. अर्णव म्हणतो इट्स ओके ना, जाऊ दे मामा. आणि अर्णव विचारतो नम्रता कुठे. आकाश म्हणतो नम्रता येते, पोचती येते, डेकोरेशनचं सामान घेऊन येते. त्याच्यानंतर अर्णव मनामध्ये खुश होऊन विचार करत असतो की आता मी सिंदूरचा बर्थडे जो आहे तो खूपच छान करणार आहे म्हणून आणि नंतर अर्णव मनामध्ये बोलतो की ग्रेट, बरं झालं तिचा बर्थडे छान होतोय ते, आणि हे सरप्राईज मी सिंदूरला खूपच आवडेल. आता त्या रूममधली ही सगळी तयारी वल्लरी आहे जी आहे तर ती दाराच्या मागे आडून हे सगळं ऐकत असते आणि पाहत असते. आणि ती म्हणते हे लोक ईश्वरीला आत्ता सरप्राईज गिफ्ट देत आहे, हे सगळं जावई बापूंना आणि लावण्याला सांगायलाच हवं आहे असा वल्लरी विचार करत असते. आणि ती पुढे म्हणते की पण त्या फोटोंचं मी काय करू. ते अर्णव सकट सगळेजणच घरात असताना त्या ईश्वरीपर्यंत तो फोटो मी ईश्वरीपर्यंत पोहोचवण्यात ही खूपच मोठी रिस्क आहे असा वल्लरी विचार करत असते. आणि पुढे म्हणते की अर्णव हुशार आहे, त्याला थोडासा जरी अंदाज आला ना तर ईश्वरीसमोर सत्य उघड करता करता माझंच सत्य उघड व्हायचं. नाही वल्लरी, हे करून जमणार नाही. जे काही करायचं आहे ना ते तुला विचार करूनच करावं लागेल. वेळ लागला तरीही चालेल, काही हरकत नाही, पण उगाचच घाईत डाव उलटायला नको असं वल्लरी म्हणत असते अर्णवकडे बघून. आणि अर्णव फोनवरती बर्थडे प्लॅनिंगची तयारी करत असतो. आता वल्लरी तिथून निघून जाते. आता आपण दुसरा सीन पाहतोय. आता ईश्वरी आणि अंजली दोघीही हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात आणि दोघीही येताना एकमेकींशी बोलत येत असतात, त्यामुळे ईश्वरीचं घरामध्ये लक्षच नसतं. अंजली म्हणत असते पाहिलंच ना केवढा वेळ लागला सोनोग्राफीला, केवढी गर्दी होते. ईश्वरी म्हणते हो गर्दी होती, वेळ लागला, पण नीट झालं ना सगळं असं ईश्वरी म्हणते. तोपर्यंत सगळेजण सरप्राईज म्हणून एवढे जोरात ओरडतात हॉलमध्ये की ईश्वरी एकदम घाबरूनच बघते. तर तिथे आकाश, नम्रता, मामा, मामी, लावण्या, अर्णव सगळेजण आलेले असतात आणि राकेश सुद्धा तिथं असतो. वल्लरी पण असते आणि लावण्यासुद्धा असते. आता मामा एकदम खुश झालेले असतात. हे सगळं बर्थडेचं सेलिब्रेशन केलेलं असते, घरामध्ये डेकोरेशन केलेलं असते आणि घरामध्ये बर्थडेसाठी इंदोरी थीम ठेवलेली असते. आता ईश्वरी घरामध्ये हे सगळं बघत असते तर तिथं इंदोरी जिलेबी, सगळे इंदोरचे पदार्थ, इंदोरी गजक असा बोर्ड लिहिलेले असे सगळे पदार्थ आणि इंदोरी लोकसुद्धा तिथं आलेले असतात त्या पेहरावामध्ये. आता ईश्वरीला तर हे सगळं बघून खूप छान वाटत असतं. ईश्वरीने तिच्या बर्थडेसाठी हे सगळं केलेलं असतं. इंदोरी चाटसुद्धा तिथे असते जी की ईश्वरीला खूप आवडते. ती ईश्वरी सगळं बघून इतकी खुश होत असते. आता तिथे नम्रतासुद्धा असते. आता नम्रता लगेचच तिला इशू म्हणून हाक मारते की लगेचच ईश्वरी लगेचच तिच्याजवळ येते आणि नम्रता तिला म्हणत असते हॅपी बर्थडे ईश्वरी म्हणून. आता ईश्वरी घरामध्ये येऊन हे सगळं पाहत असते. हे सगळं म्युझिकली दाखवलं आहे, खूप हॅपी असं इथे म्युझिक दाखवलेलं आहे. आता हे सगळं बघत असताना मामासुद्धा ईश्वरी इकडं बघ ना म्हणून मामासुद्धा तिथलं सगळं डेकोरेशन दाखवतात. नम्रता सगळे डेकोरेशन दाखवते. इंदोरी पेहराव केलेले तिथे जे लोक आलेले असतात तर ते सगळे खवय्ये असतात आणि इंदोरी सगळ्या प्रकारची मिठाई आणि त्या मिठाईसोबत प्रत्येक मिठाईसोबत प्रत्येक एक माणूस असा अर्णवने
त्यांच्या हॉलमध्ये उभा केलेला असतो, छान डेकोरेट केलेलं असतं. आता मामा हाक मारतात की ईश्वरी इकडे ये ना म्हणून, आणि ते ईश्वरीला एक खास असं पेंटिंग तिथं ठेवलेलं असतं. पेंटिंग नाही, असं चित्रच असं एक ठेवलेलं असतं आणि तिथे सगळे ते पदार्थसुद्धा असतात. मामा सगळे एक एक करून ईश्वरीला ते दाखवत असतात. इकडे नम्रता आकाशशी बोलत असते आणि हे काय मामीला आवडत नसते. आता ईश्वरी जेव्हा त्या एका फोटोकडे मोठ्या जाते तर तिला तिची इंदोरची आठवण येते. ईश्वरी इंदोरला असताना जिलेबी बनवत असते. एका चौकामध्ये तिचा स्टॉल असतो. आता ती जुनी आठवण ईश्वरीला त्यावेळेस आठवत असते. आजचा भाग खरंच खूपच छान दाखवलेला आहे. तुम्ही टीव्हीवरती बघायला अजिबात विसरू नका. म्युझिकली सुद्धा खूपच सुंदर दाखवलेलं आहे. अगदी बघण्यासारखा एपिसोड आहे आजचा. तर इथे आता दाखवलेलं आहे की ईश्वरी हे सर्व डेकोरेशन आणि ते सगळे फोटो अर्णवने घरामध्ये छोटंसं इंदोरच उभं केलेलं असतं. हे सगळं खूप आनंदाने आणि भावूक होऊन हे सगळं पाहत असते, कारण आतापर्यंत ईश्वरीसाठी इतकं छान असं कुणीही केलेलं नसतं. आता हे सगळं पाहत असताना अचानक अर्णवचा आवाज येतो, मिस इंदोर म्हणून. आता ईश्वरी पाठीमागे वळून बघते तर अर्णवच्या हातामध्ये औक्षण करण्यासाठी ताट असतं आणि त्या ताटामध्ये गजक म्हणजेच तिळगुळाची एक इंदोरी मिठाई आहे ना, तर ती सुद्धा त्याच्या ताटामध्ये ठेवलेली असते. आता अर्णव हे औक्षणाचं ताट घेऊन ईश्वरीच्या समोर येऊन उभा राहतो. ईश्वरी हे सगळं बघून अतिशय खुश होते आणि तिला इतका आनंद होतो, तिला समजतच नसतं की ती किती खुश येते. आणि हे सगळं राकेश, वल्लरी, लावण्या यांना हे सगळं डेकोरेशन आणि अर्णवनं केलेलं ईश्वरीचा बर्थडे अजिबात आवडत नसतो. अर्णव समोर येतो आणि म्हणतो की ईश्वरी, आवडली का तुला ही सगळी छोटीशी इंदोरी पार्टी? आता हे म्हटल्यानंतर ईश्वरी छान स्माईल करत असते. तितक्यातच मामा म्हणतात की हो ईश्वरी हो म्हणते. तेवढ्यातच मामा तिथल्या लोकांना खुणवतात आणि ते लगेच ते लोक तिला इंदोर में आपका स्वागत आहे असं म्हणत असतात. हे तर बघून ईश्वरीला फारच आवडतं की ते अगदी इंदोरी पद्धतीने तिचं स्वागत करत असतात ते. आता इथे सुद्धा आणखीन छान असं म्युझिक दाखवलेलं आहे. हे हॅपी म्युझिक दाखवलेलं आहे, तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. पुढे अर्णव म्हणतो हॅपी बर्थडे मिस इंदोर. आता ईश्वरी अर्णवला थँक्यू म्हणते, पण बराच वेळ अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकाकडे बघतच थांबतात आणि हे सुद्धा म्युझिकलीच दाखवलेलं आहे. खूपच छान भाग दाखवलाय. आता अर्णव पुढे तिला औक्षण करतो, अगदी आपल्या पद्धतीने जसं औक्षण केलं जातं ना महाराष्ट्रीयन पद्धतीने, अगदी त्याच पद्धतीने अर्णव ईश्वरीचं औक्षण करत असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे अतिशय आनंदाने आणि भावूक होऊन बघते. इकडे राकेश, वल्लरी यांचा नुसता जळफळाट होत असतो की हा काय तिचं औक्षण सुद्धा करतोय म्हणून. मामीचं तर तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं. पण आकाश, नम्रता आणि मामा आणि अंजली हे इतके खुश असतात की त्यांना त्यांच्या चिंटूचा म्हणजे अर्णवचा खूपच अभिमान वाटत असतो. आणि अर्णव अगदी तिला मिठाई सुद्धा भरवतो की जी की इंदोरची असते, तुझ्या आवडीची. आता हे तर बघून राकेशचा जास्त जळफळाट होत असतो. आता पुढे आपल्याला दाखवलेलं आहे. आता औक्षण झाल्यानंतर आकाश, नम्रता, लावण्या, मामा हे सगळेजण मिळून तिला हॅपी बर्थडे म्हणत असतात. इतक्यातच राकेश सुद्धा म्हणतो ईश्वरीजी म्हणून की लगेच अर्णव आणि ईश्वरीचा चेहऱ्याचा रंग बदललेला दिसतो आणि राकेश नुसता हॅपी बर्थडे ईश्वरीजी असा म्हणतो. आता ईश्वरी सगळ्यांना थँक्यू म्हणते, पण राकेशला अजिबात त्याच्याकडे रिस्पॉन्स देतच नाही. अर्णवच्या हे सगळे लक्षात येतं आणि सगळे अर्णव आणि ईश्वरी दोघांचे चेहरे गंभीरच होतात राकेश बोलतो तेव्हा, पण हे दोघेही त्याच्याकडे इग्नोरच करतात. अर्णव लगेच म्हणतो की वन्स अगेन हॅपी बर्थडे मिस इंदोर असं म्हणल्यानंतर पुन्हा ईश्वरीचा चेहरा छान खुलतो. तर लावण्याला सुद्धा हे अजिबात औक्षण करून झाल्यानंतर अंजली म्हणते मग कसं वाटलं सरप्राईज तुला ईश्वरी? मामा म्हणतात हे सगळं अर्णवनं केलं आहे बरं का ईश्वरी म्हणून. आता आणि आकाश म्हणतो आम्ही फक्त हेल्प केली आहे एक्झिक्यूट करायला आणि खरं तर नम्रता होती म्हणून आम्हाला जास्तच मदत झाली. आकाश लगेच नम्रताकडे बघतच आकाश हे सगळं बोलत असतो. त्यावरती ईश्वरी म्हणते अर्णव सर, हे असं इतकं छान बर्थडे गिफ्ट मला आजपर्यंत कधीच कुणीच दिलेलं नाही आहे म्हणून ईश्वरी अर्णवकडे बघत असते. आता आकाश सुद्धा लगेच नम्रताकडे पाहत असतो आणि ईश्वरी हे सगळेजण अर्णवचे दोन्ही हात त्याच्या हातामध्ये घेऊन बोलत असते. आता अंजली तरी खूप कौतुकाने हे सगळं पाहत असते आणि ईश्वरी पुढे म्हणते हा माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट बर्थडे आहे सर म्हणून. आता पुढे अर्णव म्हणतो मी सिंदूर माझा हात सोडशील का, ते केक कट करायला सुद्धा आपल्याला जायचं आहे ना असं म्हणल्यानंतर ईश्वरी सगळ्यांकडे बघते आणि तिच्या लक्षात येतं की आपण तर दोन्ही अर्णवचे हात घट्ट धरून हे सगळं बोलत होतो. मामाला की बोया उंच होता. आता ईश्वरी हात सोडवते. आकाश म्हणतो बरं झाला दादा तू आठवण करून दिलीस ती, नाहीतर कदाचित वहिनी साहेबांनी हात सोडलाच नसता म्हणून. आणि सगळेजण त्यांच्यावरती हसत असतात. इकडे लावण्य आणि राकेशला हे काही सीन आवडत नसतोय. पुढे लावण्या म्हणते किती ती कौतुक दोघांचे आणि आमचं हे ध्यान म्हणजे आकाश सगळ्यात पुढं कौतुक करायला. लावण्याला तर हे अजिबातच आवडत नसतं. आता सगळेजण केक कट करण्यासाठी जातात. आता ईश्वरी छान केक कट करते. सगळेजण तिला हॅपी बर्थडे असं विश करतात आणि सगळेजण
सगळेजण खुश असतात. ते ईश्वरीसाठी टाळ्या वाजवतात. त्याच्यानंतर ईश्वरी केक कट करते, अर्णवला पहिल्यांदा भरवते. त्यानंतर अर्णवसुद्धा ईश्वरीला केक भरवतो. सगळेजण स्माईल करतात. राजेश शिर्केंच्या घरामध्ये आज आनंदाचं वातावरण असतं. तुम्ही आजचा एपिसोड खूपच छान आणि स्पेशल आहे, तो टीव्हीवरती नक्की पहा. पुढे लावण्य येते आणि लावण्य जे आहे तर ती ईश्वरीला फुलांचा बुके देते आणि म्हणत असते की हॅपी बर्थडे ईश्वरी म्हणून ईश्वरीला ती फुलांचा बुके देते. आता ईश्वरी हातामध्ये बुके घेते थँक्यू म्हणून आणि पुढे म्हणते आणि तुझ्यासारखी मुलगी ARला ॲज अ लाईफ पार्टनर मिळाली हे यासाठी तो खूपच लकी आहे असं लावण्या म्हणत असते. इतकी खोटारडी आणि डोंगाडी दाखवली लावण्या की सगळ्यांच्या समोर म्हणते की खूपच लकी आहे ईश्वरी म्हणून. त्याच्यानंतर सगळे नुसते बघतात पण कुणी काही बोलत नाही. अर्णव नुसतं डोळ्याने इशारे करून तिला हो असं सांगत असतो अर्णवला. लावण्या पुढे म्हणते वल्लरी पुढे म्हणते की लावण्याचे ॲक्टिंग स्किल इतके छान आहेत हे मला माहितीच नव्हतं. आता अंजलीसुद्धा ईश्वरीला छान असं गिफ्ट देते आणि ईश्वरी खूप खुश असते त्या गिफ्ट घेऊन. पुढे अंजली म्हणते की हे घे मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे असं म्हणून आणि आम्हा तिघांकडून असं म्हणून अंजली गिफ्ट देते आणि पुढे म्हणते की मला खात्री आहे तुला हे गिफ्ट खूपच आवडेल. ईश्वरी म्हणते थँक्यू सो मच. नम्रता म्हणते ईशू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे गिफ्ट आपल्या संपूर्ण देसाई परिवारांतर्फे आणि ईशू तुला वाढदिवसाच्या खूपच शुभेच्छा असं म्हणल्यानंतर ईश्वरी त्याला थँक्यू म्हणून तिला केक मिठी मारते आणि त्यानंतर ईश्वरी म्हणते अगं पण आई बाबा आणि आत्या का नाही आले. आता नम्रता म्हणते अगं आत्या इंदोरला गेली आणि आई बाबांना घेऊन हॉस्पिटलला गेले, ते दिल्लीहून मोठे डॉक्टर येणार होते ना त्यामुळे असं म्हणल्यानंतर नम्रता पुढे म्हणते की पण ती तुला फोन करणार आहे चालेल ना. तोपर्यंत आकाश सुद्धा एक गिफ्ट घेऊन येतो आणि म्हणतो ईश्वरी हे माझ्याकडून तुला गिफ्ट आणि मला वाटते की तुला हे नक्कीच आवडेल. आणि नंतर मामासुद्धा येतात. मामासुद्धा छान गिफ्ट देतात आणि म्हणतात मामा मामीकडून तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असं मिळून मामाकडून सुद्धा एक गिफ्ट मिळतं. आणि त्यानंतर मामा म्हणतात हे थँक्यू वगैरे ठीक आहे पण आता नवरोबा मी सिंदूरला काय गिफ्ट देतोय याची उत्कंठा लागून लागली सगळ्यांना असं म्हणल्यानंतर अर्णव छानपैकी ईश्वरीकडेच बघत असतो. पुढे अंजली म्हणते खरंच की लग्नानंतरचा बायकोचा पहिला वाढदिवस आहे ईश्वरीचा. आता लावण्य आणि राकेश एकदम आणि वल्लरी तिघी तोंड एकदम वाकडंच करतात. पुढे राकेश म्हणतो माझी बावळट बायको तर या दोघांची चेअर गर्लच झाली आहे म्हणून. आता मामा अर्णवला खुणवतात की तुझं गिफ्ट घेऊन ये म्हणून. अर्णव पण त्याचं गिफ्ट घेऊन येतो आणि ईश्वरीच्या समोर उभं राहतो. आता ईश्वरी पाहतच राहते. अर्णवच्या हातामध्ये एक छान असा मोठा बॉक्स असतो आणि त्या बॉक्समध्ये अर्णवने स्वतः डिझाईन केलेला एक मस्त असा डिझायनर ड्रेस असतो. आता हे सगळं गिफ्ट सगळेजण पाहत असतात. राकेश, लावण्या, वल्लरी, पुन्हा आकाश, नम्रता सगळेजण पाहत असतात. फक्त राकेशला जे आहे तर त्याच्या मनामध्ये खूपच कपट असतं वल्लरीच्या, लावण्याच्या. आता अर्णव म्हणतो मिस इंदोर दिस इज फॉर ओनली यू असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते सर अहो इतकं सगळं केलं तुम्ही माझ्यासाठी, हे काय आणखी. अर्णव म्हणतो हा ड्रेस आहे स्पेशली तुझ्यासाठी डिझाईन केलेला आहे मी. आता हे कळल्यानंतर ईश्वरीचे डोळे एकदम मोठे होतात. आता ईश्वरी भाऊ कोण अर्णवला म्हणत असते स्पेशली माझ्यासाठी डिझाईन केला आहे तुम्ही हा ड्रेस. अर्णव म्हणतो येस मी फक्त तुझ्यासाठी हा ड्रेस डिझाईन केला आहे म्हणून. ईश्वरीला खूप आनंद होतो आहे आणि अर्णव पुढे म्हणतो आपण संध्याकाळी डिनरला जाऊया त्यावेळेस हा ड्रेस तू घाल असं म्हणतो. आणि पुढे आपण मग लॉंग ड्राईव्हला जाऊया आणि संध्याकाळच्या आधी हा ड्रेस तू ओपन अजिबात करायचा नाही. त्यावर ईश्वरी म्हणते हो चालेल म्हणून. आणि मामा अंजली एकदम छान खुश दाखवले. तेही मान हलवून प्रतिसाद देत असतात. आता पुढे राकेश लावण्याला काहीतरी इशारे करत असतो, थंब दाखवत असतो आणि तिला डन असं काहीतरी सांगत असतो की त्या गिफ्टबद्दल. आणि त्या गिफ्टकडे दोघंही बघत असतात. पुढे ईश्वरी म्हणते की सर मी सुद्धा तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं आहे आता. आणि पुढे म्हणते की आपण डिनरच्या ऐवजी तिथे जायचं का प्लीज असं ईश्वरी विचारत असते अर्णवला. सगळ्यांना आश्चर्य वाटतं अरे वा ईश्वरीने सुद्धा अर्णवसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केले. त्याच्यानंतर अर्णव म्हणतो ओके ऑल राईट ॲज यू विश चालेल ना. ईश्वरी एकदमच खुश होते, म्हणते हो चालेल मग. आणि याच्यानंतर आपण पाहतोय की मामा म्हणतात की अरे आज सरप्राईज प्लॅन केले सगळ्यांनी. मला वाटतंय की आजचा ईश्वरीचा बर्थडे जो आहे ईश्वरीचा बर्थडे नॅशनल सरप्राईज डे म्हणून जाहीर करावा का काय असं मामा म्हणतात. सगळेजण छान असतात. त्यावर अंजली म्हणते काय मामा काय पांचट जोक मारताय. त्यावर आकाश सुद्धा म्हणतो काय डॅड हे. अर्णव म्हणतो बाय द वे आपल्याला देवळात जायचं होतं ना. तर अंजली म्हणते देवळात. अंजलीला आश्चर्यच वाटतं अर्णव आणि देवळात. त्यावर अर्णव म्हणतो हां काल ईश्वरीच म्हणाली ना देवळात जायचे म्हणून. त्यावर ईश्वरी म्हणते हो जाऊया
येत ना, मी ना हे सगळे गिफ्ट्स वरती ठेवून येते असं म्हणल्यानंतर सॉरी अर्णवनं दिलेले गिफ्ट जे आहे तर ते ईश्वरी तिच्या रूममध्ये नेऊन ठेवायला लागते. आता अर्णवने दिलेलं गिफ्ट ईश्वरी जेव्हा हातात घेते तेव्हा राकेश, लावण्य आणि वल्लरी तिघी जण तिच्या हाताकडे कंटिन्यू बघत असतात. म्हणजे त्यांचा पुढे काहीतरी याबद्दल प्लॅन असतो. अर्णव म्हणतो लक्षात आहे ना संध्याकाळी. तर मामा म्हणतात बघितलंस का अंजली, बायकोने फक्त नवऱ्याचं गिफ्ट नेलं, बाकीच्यांचे गिफ्ट इथंच आहेत. आणि नवरा तर देवळात चाललाय आज बायकोसाठी, अर्णव राजेसारखी देवळात चाललायत, कमालच आहेत असं म्हणून मामा हसतात. त्यावरती अंजली म्हणते मी म्हणलं होतं ना मामा, आपला चिंटू ईश्वरीमुळे खूपच बदललाय म्हणून. आणि पुढे आता हे बघून लावण्य आणि राकेश लगेच तोंड फुगवतात. पुढे अंजली म्हणते नाही राहू दे, पण या क्यूट कपलला कोणाची सुद्धा दृष्ट लागू नये. असं म्हणल्यानंतर सगळे छान आनंदी वातावरण असताना एकदमच राकेश मनातल्या मनात म्हणतो दृष्ट तर लागणारच आहे आमची. आणि पुढे वल्लरी म्हणते या दोघांच्या संसाराला आजच लागणार आहे दृष्ट असं म्हणते. आता मामा सुद्धा क्यूट कपल असं म्हणतात. तोपर्यंत अर्णव म्हणतो की मामा असं म्हणल्यानंतर आता लावण्य तिथून निघून जाते. आणि पुढे वल्लरी तिथून निघून जाते आणि लावण्य म्हणते की तुम्ही कंटिन्यू करा, मी जाते. मामा म्हणतात अगं असं काय करतेस, केक तरी खाऊन जा, एवढा सगळा इंदोरी बेत आखलाय त्याचं काय. तर ईश्वरी म्हणते नो थँक्स, नॉट अ फॅन ऑफ इंदोरी फूड असं म्हणून लावण्य तिथून निघून जाते. आता हे गेल्यानंतर ईश्वरी म्हणते सर आपण निघायचं का असं म्हटल्यानंतर ईश्वरी दोघींना ताई म्हणून दोघींनाही सांगते, अंजलीला आणि तिच्या नम्रताला सुद्धा. आणि अर्णव आणि ईश्वरी मंदिरात जाण्यासाठी निघतात. त्यानंतर आकाश सुद्धा लगेचच म्हणतो की नम्रताला चल नम्रता मी तुला ड्रॉप करतो म्हणून. नम्रता हो म्हणते. तर अंजली म्हणते अरे जेवून जाऊ दे ना तिला. तर नम्रता म्हणते नाही ताई मला क्लाउड किचनला जायचं आहे, मुद्दाम याच कारणासाठी इकडे आले होते. अंजली म्हणते बरं ठीक आहे ये नंतर. तर लगेचच नम्रता हो म्हणते आणि आकाश तिला सोडायला जातो. तर मामा म्हणतात तू ये परत. आकाश हो म्हणतो. पुढे मामा म्हणतात काय ग अंजली आज किचनमध्ये कसला बेत आहे. तर अंजली म्हणते अहो मारे मामा इंदोरी बेत आहे असं म्हणल्यानंतर मामा आणि अंजली दोघेही आता किचनमध्ये जातात. आता इकडे राकेश एकटाच हॉलमध्ये उभारलेला असतो. राकेश म्हणत असतो तुम्ही करा इंदोरी बेत आणि तुम्ही जा देवळात, द्या एकमेकांना सरप्राईज असं राकेश कुचेष्टेने बोलत असतो. आणि पुढे त्या केकच्या वरती जे ईश्वरी नाव लिहिलेलं असतं ना ते हातात घेतो आणि पुढे म्हणतो पण खरं सरप्राईज तर मी देणार आहे तुम्हाला, हॅपी बर्थडे इंदोरी जिलेबी असं म्हणून ईश्वरी लिहिलेलं नाव त्या ह्याचं वॉफेलवरचं तो खाऊन टाक. आता हॉलमध्ये मामा आणि अंजली कोणाशी तरी फोनवरती काहीतरी बोलत असतात. आता हे दोघंजण फोनवरती बोलत असताना वल्लरी तिथे येते आणि ती म्हणते की हे दोघंजण तर हॉलमध्येच फोनवरती येऊन बोलत थांबलेत, पण काही करून हे फोटो तर ठेवावेच लागतात असं म्हणून अंजली आणि मामा पुढे जिन्याच्या पुढे फोनवरती बोलत असतात. आता वल्लरी पाठीमागून येते आणि हळू जिन्यावरून वरती अर्णव आणि ईश्वरीच्या खोलीमध्ये जात असताना ती खूप घाबरतच तिथं जाते. मामा आणि अंजलीची नजर चुकवून ती वरती जाते एकदमच ईश्वरीच्या रूममध्ये, कारण तिला अर्णवने जो ड्रेस दिलाय त्याच्यामध्ये सुप्रियाचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटो ठेवायचे असतात म्हणून. आता इकडे आपण पाहतोय की मंदिरामधला सीन. मंदिरामध्ये ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर थँक्यू. अर्णव म्हणतो थँक्यू फॉर व्हॉट. तर ईश्वरी म्हणते सर तुम्ही कधीही देवळात येत नाही, फक्त आज मी म्हणाले म्हणून तुम्ही मंदिरात आलात. त्यावर अर्णव म्हणतो युअर विश इज माय कमांड मिस इंदोर. आज माहिती आहे ना आज तुझा बर्थडे, मग तुझी विश मी पूर्ण करणार नाही का. त्यावर ईश्वरी म्हणते हो पण सर मला एक विचारायचं आहे की आज तुम्ही अजून एक गोष्ट मी नोटीस केली तुमची. अर्णव म्हणतो कोणती. तर ती म्हणते मी म्हणाले म्हणून फक्त देवळातच नाही आलात, तर चक्क तुम्ही डोळे मिटून देवाच्या समोर देवाकडे प्रार्थना करत होता आणि देवाला काहीतरी मागितलं सुद्धा, हो की नाही. तर अर्णव कबूलच होत नाही. अर्णव म्हणतो नाही. ईश्वरी म्हणते सांगा ना सर. अर्णव म्हणतो तू मला चोरून बघत होतीस का. ईश्वरी म्हणते सर सांगा ना, मी कशाला चोरून बघेन, सांगा ना सर काय मागितलं देवाकडे. अर्णव म्हणतो मी सिंदूर मी काहीच नाही मागितलं देवाकडे, आणि तसंही माझं आणि त्याचं काही असं डिरेक्ट कम्युनिकेशन वगैरे नाही आहे. जे काय थोडं फार बोलू शकतो ते तुझ्यामुळे बोलू शकलो, बाकी काहीच नाही, आणि डिरेक्ट मागणार वगैरे काहीच नाही आहे मी देवाकडे. ईश्वरी म्हणजे सर तुम्ही लपवताय, सांगा बरं. अर्णव म्हणतं एक मिनिट मी काहीच मागवलेलं नाही, आणि तू तर देवाच्या पुढे हात जोडून उभी होती, मी तुझ्या पाठीमागे होतो, तुला काय माहिती मी देवाकडे काय मागते ते, तुझ्या काय पाठीला डोळे आहेत का. तर ईश्वरी म्हणते सर ही चिटिंग आहे. अर्णव म्हणतो मी ही चिटिंग आहे का, मी चिटिंग करतोय का, ही चिटिंग नाही आहे. तर ईश्वरी म्हणते नाही सर तुम्ही माझ्या प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचं सोडून उगाच विषय भलतीकडेच डायव्हर्ट करता. अर्णव
म्हणतो मी विषय डायव्हर्ट करतोय का? ईश्वरी म्हणते हो सर, सांगा ना काय मागितलं देवाकडे, द्या ना उत्तर. अर्णव म्हणतो अगं मी सिंदूर दिलं ना उत्तर, मी काहीच नाही मागितलं. अर्णव पुढे ईश्वरीला म्हणतो ईश्वरी तुझा तर देवावर ठाम विश्वास आहे ना, मग मला एक गोष्ट सांग, आपण जर देवाकडे एखादी गोष्ट मागितली तर ती खरंच पूर्ण होते का? ईश्वरी म्हणते हो, मग सवालच पैदा होत नाही. मनापासून साफ दिल से जो भी मागो ना सब मिलता है. तुम्हाला जे हवं ना ते तुम्हाला मिळणारच, असं ईश्वरी म्हणते. तुम्हाला जर का डाऊट असेल ना तर आज तुम्ही बघाच, तुम्हाला जे हवं ते मिळणारच. आज तुम्ही देवाकडे जे काही मागितलं ना ते तुम्हाला सगळं मिळेल. अर्णव म्हणतो खरंच की? ईश्वरी लगेच म्हणते चोरी पकडी गई. सर मला माहिती आहे आज तुम्ही देवाकडे नक्की काहीतरी मागितलंय गणूबाप्पाकडे, असं ईश्वरी म्हणत असते. आणि अर्णव तिला म्हणत असतो की नाही मी सिंदूर, मी काही मागितलं नाही. आता ईश्वरी गाडीपासून थोडीशी पुढे निघून जाते आणि अर्णव तिथे एकटाच उभारलेला असतो आणि आता मनाशी विचार करत असतो की मी सिंदूर मी काय मागणार आहे देवाकडे, असा अर्णव विचार करत असतो. आता ईश्वरी गेल्यानंतर अर्णव म्हणतो की मी त्याच्याकडे एकच मागितले मी सिंदूर, की तुला कायम हॅपी ठेव म्हणून. तू त्याला दिलेली सगळी ॲप्लिकेशन्स पूर्ण करून टाकावी आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हेच सांगितले मी देवासमोर. या जगामधले सगळे आनंद तुला मिळू देत, असा अर्णव मनाशी बोलत असतो. ईश्वरी म्हणत असते आज गणूबाप्पाकडे तुम्हाला मागितलंय सर, माझं खूप प्रेम आहे सर तुमच्यावरती, पण तुमचं आहे का नाही माहीत नाही मला. बघू गणूबाप्पा माझी इच्छा पूर्ण करतोय की नाही ते. आणि तुझे माझा मित्राचा आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पाहूया पुढच्या भागामध्ये काय होतं. राकेश लावण्या सांगतो प्लॅनप्रमाणे सगळं करणारेच ना, तर लावण्या हो म्हणते आणि तिच्या लक्षात आला आहे प्लॅन असं म्हणून ती अर्णवने दिलेला जो ड्रेस आहे तर तो चेंज करते. आणि पुढे आपण पाहतो इकडे मंदिरामध्ये ईश्वरीचा पाय मुरगळलेला असतो आणि अर्णव तिचा पाय जो आहे तर तो व्यवस्थित मसाज करून ठीक करून देतो. आणि घरी आल्यानंतर त्या दोघांना सुद्धा लावण्यावरती काहीतरी संशय येतो. आता पाहूया उद्याच्या भागात अर्णव आणि ईश्वरीला काय संशय आलेला आहे लावण्यासोबत तो. आता अशाच नवीन भागासाठी भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत माझी आवडती सिरियल या आपल्या पहिल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया उद्याच्या भागात.